माय चॅनल खुशी आहे तनिष ब्लॉग्स. आजचा ब्लॉग मी स्पेशल बनवत आहे गणपती बाप्पांसाठी, कारण की गणपती बाप्पांचं आता आगमन होणार आहे. सर्वांच्या घरात खूप धावपळ राहणार आहे की गणपती बाप्पांचं डेकोरेशन काय करायचं. तुम्हाला आमच्या चॅनलवर एक शॉर्ट पण पाहायला भेटेल. माझं खरंच खूप टेन्शन होतं गणपती बाप्पांचं डेकोरेशन काय करायचं, पण डेकोरेशनला सोडून आता आम्ही चालले गणपती बाप्पांची मूर्ती बुक करायला. ये स्वतः चला आमच्यासोबत गणपती बाप्पांची मूर्ती बुक करायला. चला चला. आम्ही जितके पण मूर्ती पाहिले एकदम सुंदर आणि सुशील होते, कारण की त्यांचे तोंड नाक एकदम हसमुख होते. तर गाईज आता आम्ही डेकोरेशन करतोय सगळे मिळून, पण हा बघा त्यांनी सकाळपासून कंटाळा करतोय, काहीच डेकोरेशन केलं नाहीये. दीदी मग कसं काय सांगते, एवढी सगळी मदत कोणी केली? मी केली. मी तू मदत केली असेल, पण माझ्यापेक्षा तसं पण आणि हां, आम्ही व्हाईट कलरचे पाईप्स घेऊन असं एक मस्त घरासारखं स्ट्रक्चर उभं केलं, प्लस त्याला पडदे स्टिक केले म्हणजे लावले आणि त्याच्यावर फुलं लावले. खूप छान दिसत होते डेकोरेशन. प्लस आणि आता आम्ही हे जो टेबल तुम्हाला दिसला होता, तो टेबलवर आम्ही पिंक कलरची साडी नेसणार आहे, म्हणजे नेसणार नाही त्याला चिपकवणार, ज्याच्याने ते अजून सुंदर दिसेल. तुम्ही पाहू शकता. एक मिनिट, तुम्ही लाईक अँड सबस्क्राईब करायचं विसरले. लाईक अँड सबस्क्राईब नक्की करून देता, असं ठेवू जा. या फ्रेंड्स, आमचा गणपती खूपच सुंदर आहे, म्हणून आम्ही छोटासा गणपती घेतला. तर फ्रेंड्स, आमच्या सोबत बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. तर सर्वांचा बेस्ट फ्रेंड म्हणजे गणपती बाप्पा मोरया. आम्ही सगळे खूप कन्फ्यूज होतो की गणपती बाप्पांची मूर्ती काय घ्यायची, कोणती घ्यायची, कोणत्या अवतारात घ्यायची, कशी घ्यायची, किती मोठी घ्यायची, किती छोटी घ्यायची. पण आम्ही खूपच छान असा एक छानशी आम्हाला अशी मूर्ती बघायला भेटली. आम्ही एवढे खुश झालो त्या मूर्तीला पाहून की आम्ही आता तीच मूर्ती घेणार आणि ही मूर्ती आम्ही आमच्या घरात स्थापन करत आहोत. येणारी काही मिनिटात तुम्हाला पाहायला पण भेटेल की आम्ही गणपती बाप्पांची स्थापन कशी केली व पूजा कशी केली. तुम्ही आता पण पाहू शकता. आता आम्ही कळसाची स्थापना केली. आम्हाला खूपच छान वाटलं गणपती बाप्पांची स्थापना करून. व आम्ही आरती म्हणजे सुख करता दुःख करता गणपती बाप्पांची आरती खूपच छान आणि सुरेखमध्ये बोलली. सॉरी फॉर दॅट, कॉपीराइटेड म्हणून मी गणपतीची आरती नाही दाखवली. आणि आम्ही आरतीसोबत पकवाज पण वाजवला. म्हणजे आमचा गणराया म्हणजेच गणपती खूपच छान अशी मूर्ती व सुरेख मूर्ती होती, छोटीशी व सिंपल होती. आम्ही याला डेकोरेट पण केलं घरच्या घरी आणि खूप छान वाटलं आम्हाला. आणि आम्ही गणपती बाप्पांसाठी स्पेशल पुरणपोळीचा नैवेद्य बनवला. बाय बाय, भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये.